माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वर्णानामर्थ संगानाम रसनाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वर विठाला 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 शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गुमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची करणी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा बीजाला आणि फळाला धन्यता देणारा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय बीजाला आणि बीजाबरोबर फळाला धन्यता देतात. पण नुसते बीजाला आणि नुसत्या फळाला धन्यता नाही. बीज कसं आहे तर शुद्ध बीजाला ही धन्यता आहे आणि फळं कशी आहेत तर रसाळ आणि गोमट्या फळांना धन्यता आहे. विठाला 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 बीजाला आणि फळाला धन्यता देणारा हा तुकोबारायांचा अभंग आहे. आपण या अभंगाचा भाव असाही गृहीत धरू शकतो की वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय बीज चांगले म्हणून रसाळ आणि गोमटी फळं प्राप्त झालेली आहेत. किंबहुना बीजाचा मोठेपणा आहे त्याच्यामुळे रसाळ आणि गोमटी फळ आहेत असंही गृहीत धरा. रसाळ आणि गोमटी फळ आहेत म्हणून बीजाला किंमत आहे. जसा भाव आपल्याला ग्रहित धरायचा आहे तो आपल्या मनानं आपण धरू शकतो, पण त्याचा भाव एकच आहे. तुकोबाराय शुद्ध बीजाला आणि रसाळ आणि गोमट्या फळाला धन्यता देतात असा हा तुकोबारायांचा हा अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. मातोश्री कैलासवासी सुलोचना बलभीमराव खाडे यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आज हे कीर्तन पुष्प भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित होत आहे. मला वाटतं 5वं पुण्यस्मरण उद्याच्याला आहे आणि आज आदल्या दिवशी पण या ठिकाणी योगायोगाने एकादश आलेली आहे. भजन होणारच होतं, पण एकादशी दिवशी हरिकीर्तन सुद्धा होत आहे. ते मातोश्री सुलोचना बलभीमराव खाडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. 5वं पुण्यस्मरण आहे आणि ही कृतज्ञता जो मुलगा आपल्या आईप्रती व्यक्त करतोय ते श्री गणेश बलभीमराव खाडे आणि त्यांचं संपूर्ण खाडे कुटुंब यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. खऱ्या अर्थानं मी अभंग याच्याकरताच हा निवडला. आज या कलियुगामध्ये गोड जेवण आई वडिलांचं व्हायला तयार नाही, आईचं म्हणा वडिलांचं, तर कुठं कुठं अशी रसाळ गोमटी फळं आहेत जी आई आपल्या मधून जाऊन 5 वर्ष झालंय तरी तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे मुलं आमच्या गणेश बलभीमराव खाडे यांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मनाला वाटलं बीज शुद्ध आहे म्हणून रसाळ आणि गोमट्या फळाकडून ही बीजाबद्दलची असणारी कृतज्ञता या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. म्हणून आमचे गणेश बलभीमराव खाडे मी त्यांना साहेब म्हणत असतो. त्यांना विनंती आहे तुमच्याच्यानं जोपर्यंत करणं होतंय, 4 माणसं असतील 10 माणसं असतील, भले कीर्तन भजन असेल किंवा काही अडचणी आल्या तरी पुण्यस्मरण तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमच्या आईचं करा. कारण का करायचं असा जर तुम्हाला प्रश्न पडला तर गड्या हो थोडं गरुड पुराणाकडे आपल्याला यावं लागेल. गरुड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे नैमित्तिक कर्म आपण केलं पाहिजे. आता काही काही लोकांचं म्हणणं असं आहे
नैमित्तिक कर्म हे कुठपर्यंत आहे? वर्षश्राद्ध झालं की संपलं आमचं कर्म करायचं, पण चुकीचं आहे. जोपर्यंत तुम्ही आहेत तोपर्यंत ते नैमित्तिक कर्म तुम्हाला करण्याचा अधिकार आहे आणि ते कर्म तुम्ही केलं पाहिजे. आता मी हे 5वं पुण्यस्मरण आहे, कमी वेळामध्ये आपल्याला थोडकं सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, मृत्यू लोकामधली या जीवाची यात्रा संपली जाते, किंबहुना माणूस जीवन जगत असताना माणूस मेला आणि एखाद्याच्या देखता मेला की तो सांगणारा व्यक्ती सांगत असतो, मी आणि ते आम्ही दोघं सोबतच होतो. सोबत असताना अचानक माझ्या समोर बोलत बोलत त्याचा काय गेला? जीव गेला. आदल्या दिवशी कीर्तन होतं कुठं? कांदेवाडीला. कुणाचं? डाबीचे बाबा महाराज मुंडे. कीर्तनाला आल्याबरोबर माईक पशी उभा टाकल्याबरोबर अचानक काय झालं? मना जीव गेला. जीव गेला. हो, पण जीव कुठं गेला? त्याचं उत्तर असं आहे, थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी सांगतो हे का करायचंय. जीव कुठं गेला? हे पहा, शरीर संपलं जातं, पण शरीरातलं जे चैतन्य, जे आत्मस्वरूप आहे ते मात्र अमर आहे. भगवंत म्हणतात, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. शरीर संपलं जातं, पण शरीरामध्ये जे आत्मरूपानं चैतन्य असतं ते मात्र अमर असतं. जीव जाणं म्हणजे ते चैतन्य नाहीच होणं. कुठं जातं? ते कुठंच जात नाही, बरोबर ते आपल्या पाहुण्याकडे जातं. कुणाकडे जातं? पाहुण्याकडे. त्या पाहुण्याचं नाव आहे यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानोबारायांनी सांगितलं, बाकीचे पाहुणे आपल्याला जरूर धोका देतील, पण तो पाहुणा आपल्याला धोका देणार नाही. आपण त्याचे पाहुणे आणि तो आपला पाहुणा आहे. कुठं जातो तो जीवात्मा? यमापाशी जातो. आता यमापाशी गेल्याच्या नंतर, हे मी तुम्हाला गोड जेवणापासूनची ही पूर्वमीमांसा सांगतोय का? वर्षश्राद्ध केलं तुम्ही म्हणून तुमचं आईविषयी असणारं कर्तव्य संपलं असं म्हणायचं नाही. आता ऐका, मग तो कुठं जातो? यमाकडे जातो. यमाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल, बाबा महाराज, की मग तो यमापाशी गेल्याच्या नंतर त्याला असं दिसतं का बाबा, की आपल्याकरता कुटुंबातली आपले नातलग, आपली पत्नी म्हणा, नाही का, वडील कुणी असेल तर, आई असेल तर आपले पती, नाही का, आपला मुलगा, आपल्या सुना, आपल्या लेकी आपल्याकरता रडतायत का? हे सगळं चित्र त्या जीवात्म्याला पाहायला मिळतं. गरुड पुराणाच्या म्हणण्यानुसार त्याला पाहायला मिळतं बरं का. माझी सून माझ्यासाठी रडतेय का? माझा मुलगा माझ्यासाठी रडतोय का? जरूर त्याला पाहायला मिळतं, पण पाहिल्याच्या नंतर त्याला सुद्धा त्याच्या वेदना होतात. पण काय करायचंय? आता तो पारतंत्र्यामध्ये गेलेला आहे. त्याला स्वातंत्र्य आहे का? तर बिलकुल नाही. तो पारतंत्र्यामध्ये येतो. आपल्याकडं माहिती आहे का तुम्हाला, शेतकरी आहेत आपण, शेतकऱ्याकडं बैलाला आकडण्याकरता काय असतो? काय असतो? कासरा. तसं त्याला कासरा लावला असतो. त्यानं त्या आपल्या मुलाकडे, माझा मुलगा रडतोय म्हणून त्या जीवात्म्यानं मुलाकडे जायचा प्रयत्न केला की यम बरोबर त्याला त्या कासऱ्यानं बाजूला ओढतो. पण कसं आहे, आपल्याला तो जीवात्मा डोळ्यानं दिसत नाही. कुठं असतो तो? जोपर्यंत त्याचा 13वा होत नाही तोपर्यंत यमासोबत ज्या घरामध्ये लहानाचा मोठा झाला तिथंच तो जीवात्मा वास्तव्य करतो. कुठपर्यंत? आपल्याकडे गोड जेवण म्हणतो आपण, 13वा म्हणतो. 13वा झाला रे बाबा, झाला की मग तो जीवात्म्यासोबत बाहेर पंचक्रोशीमध्ये फिरायला मोकळा. आता काय करायचं पंचक्रोशीमध्ये? किती दिवसापर्यंत फिरणार आहे तो? तर त्याचा कालावधी आपल्या शास्त्रानं सांगितला 1 वर्ष. त्याचा कालावधी किती? कुठपर्यंत फिरायचंय? 1 वर्षापर्यंत. आता हे 1 वर्षामध्ये काय होणार आहे? 1 वर्षामध्ये जीवाच्या बाबतीत असं आहे, कर्मानुबंधीनी मनुष्यलोकी. जीवाच्या बाबतीत जीव हा कर्माला बांधलेला आहे. कशाला? कर्म जीवाकडून होत राहणार आहे. कुणी म्हणाल आमच्याकडून कर्म महाराज आम्ही झोपल्याच्या नंतर कर्म होत नाही. कसं आहे तुम्हाला सांगतो, कुणी असो, कर्म आपण त्यागूच शकत नाही. आपल्याकडून बसल्या बसल्या, झोपल्या झोपल्या कर्म होणार आहे. भागवतामध्ये एक गोड ओवी दिली. नाथ महाराज म्हणतात, काही काही लोकांचं असं म्हणणं आहे आम्ही झोपल्याच्या नंतर आमचं कर्म बंद आहे, पण तरी सुद्धा झोपेत सुद्धा माणसाचं कर्म सुरू असतं. एका राजाचं उदाहरण दिलं बघा. एक राजा आहे. आता राजा म्हटल्याच्या नंतर राजाला भीक मागायची कधी गरज पडेल का? बोला.
बिलकुल नाही पडणार. राजा येवती येती ह कालस्य कारणम. राजा म्हणजे सगळ्या प्रजेचा राजा असतो, तो सर्व गुणांना संपन्न असतो. आता या राजाला भीक मागायची गरज पडेल का? नाही. पण असा राजा झोपेत झोपल्याच्या नंतर त्याला स्वप्न पडलं, आणि स्वप्न पडल्याच्या नंतर राजा झोपेत भिकारी झाला. ऐका, नाथ महाराज गोड बोलतात. राजा चक्रवर्ती शिबी निज मंदिरी, निजला होता सुमन से जेवरी, स्वप्नी भुवनी भिकारे, अंत्यजा घरी अन्न मागे. अरे तो राजा आहे, स्वप्नात भिकारी झाला आणि दारोदार फिरायला लागला. पुढे वर्णन केलं. तव तो एक कुटका यावया हाता, त्या सीमे राजा नाठवे सर्वता, स्वप्नी भिक्षुकता दृढ केले. आता राजा झोपेत गपय का? झोपेत भिकारी झाला आणि दारोदार फिरायला लागला. काय म्हणायला लागला? एक दोन पै का द्यावो भिकाऱ्याला. झोपेत म्हणायला लागला. कर्म बंद आहे का त्याचं? तसं कर्म माणसाचं कधीच बंद राहू शकत नाही. कर्म माणूस त्यागूच शकत नाही. भले चांगलं होईल किंबहुना वाईट होईल, आपल्याकडून कर्म, जीव कर्माशी बांधलेला आहे, कर्म सुरू राहणार आहे. चला एवढं लक्षात घ्या. 1 वर्ष यमासोबत राहायचंय. जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाकडून काय होणार आहे? कर्म होणार आहे. आता मला सांगा, आठवड्यामध्ये मी कोणती भाजी कुठल्या वेळेला खाल्ली होती? एवढ्या कीर्तनामध्ये कोणी सांगा बाबा, त्याचा शाल शिरपळ देऊन आपण सत्कार करू. सांगू शकताय का? हा, जन्मल्यापासून आपण मरेपर्यंत काय काय केलंय? भले 18 वर्षापासून पुढच्या वयापर्यंत आपण काय केलंय, काय काय आपल्याकडून कर्म घडलंय सांगता येते? बरं, ते कर्म कमी असू शकतंय का? कमी असू शकतंय का? दिवसात माणूस सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय करतो आठवतं का? त्याचं उत्तर असं आहे, बिलकुल नाही. अनेक काम, अनेक कर्म आपल्याकडून घडले जातात. मग त्याचा निकाल एका दिवसात लागू शकतोय का? लागू शकतो का? तर बिलकुल नाही. कर्म आपल्याकडून कितीही घडलेला असो, त्याला ठराविक कालावधी दिला 1 वर्षाचा. आणि मग 1 वर्षानं काय होणार आहे? 1 वर्षानं काय होणार आहे? तुमचं काय चांगलंय, तुम्ही काय वाईट केलंय, याचा लेखाजोखा केला जाणार आहे. आणि एक गणित असं आहे, महाराज म्हणतात, एक भक्तिगीतामध्ये सुद्धा सांगितलंय बघा. महाराज असो, चांगला गायक असो, चांगला वादक असो, चांगला साऊंड सिस्टीमवाला असो, अजून विनेखरी असो, सगळे असो, कर्माच्या बाबतीत मात्र कुणाला सुट्टी नाही. चांगला असेल त्याचं चांगलंच मिळणार, वाईट असेल त्याचं वाईटच. एका भक्तिगीतामध्ये गोड सांगितलं बघा. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यानस्त. देह करी दे दे काही, आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. केले भोग आले, वा वा वा. केले कर्म झाले, त्याचे भोग आले. उपजले ऐसे किती, ऐसे किती, उपजले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले, त्याचे भोग आले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे. वा वा. केले कर्म झाले त्याची भोगाली, उपजले मेले ऐसे किती. कुणी असो, जसं कर्म आहे तसं फळ मिळणार आहे. आता ऐका, वर्षामध्ये यमासोबत फिरायचं. मग वर्षाच्या नंतर एक कार्यक्रम येतो, त्याचं नाव आहे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम.
आता या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला कीर्तन भजन असतं, अन्नदान असतं. या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम म्हणजे फायनल मॅच आहे. इथं त्या जीवात्म्याला जिंकावं लागतंय. पण इथं जिंकल्याच्या नंतर मग मात्र त्याला पुढे आहे का काय? काय नाही. मग वर्ष श्राद्धापर्यंत त्या जीवात्म्याच्या रक्ताच्या नात्याच्या लोकांनी त्याच्यासाठी काही कर्म करावं लागतंय. ते पिंडदान म्हणतो आपण त्याला, 13वा असेल, गोड जेवणाचा कार्यक्रम असेल, मधलं मासिक असेल. वर्ष श्राद्धापर्यंत हे जेवढं केलेलं कर्म आहे तुम्ही, ते फायनल मॅचला त्या जीवात्म्याच्या कामाला येतं. थोडं कमी पडलंय हो, थोडं कमी पडलंय. मग तिथं असे टीव्ही लावले जाते आणि त्याच्यात बघितलं जातं, हो कोण मातोश्री सुलोचना बलभीमराव खाडे या जीवात्म्याबद्दल विचार सुरू आहे. मग तिथं विचार करत असताना ठराविक लोक असतात आणि मग त्याचा सगळा लेखाजोखा थोडं कमी पडायला असेल तर मग बिलकुल त्याचा लेखाजोखा केला जातो. मासिक केलंय, पिंडदान केलंय, गंगापूजन केलंय, गोड जेवण केलंय आणि एवढं चांगलं कर्म केलंय म्हटल्याच्या नंतर थोडं कमी पडायलंय म्हटल्याच्या नंतर हे कर्म त्या जीवात्म्याच्या पारड्यामध्ये टाकलं जातं आणि त्याचं पाप नावाचं कर्म, पुण्य नावाचं कर्म वाढवलं जातं आणि पाप जे असेल ते कर्म त्याचं माप खाली होतं आणि पुण्याचं वर होतं आणि त्याच ठिकाणी त्या जीवात्म्याला मुक्ती मिळत असते. इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत कर्म केलं पाहिजे. पण याच्या पुढं आपण पुन्हा पुण्यस्मरण करतो, पुण्यस्मरण सुद्धा केलं पाहिजे असं सांगितलेले वेगवेगळे ग्रंथ आहेत, वेगवेगळे विचार आहेत. या जीवात्म्याचे 3 भाग होतात म्हणून सांगितलंय वर्ष झाल्याच्या नंतर. बरं का, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम झाला की या जीवात्म्याचे भाग किती होणार? 3. त्याच्यातला एक मुक्त होणार आणि एक कुठल्या तरी योनीत जन्माला जाणार आणि एक पितृगणामध्ये जाणार. पितृगणामध्ये गेलेला जो भाग आहे तो कायमस्वरूपी हे पुण्यस्मरण माझं होतंय का? तो कुठला सणवार आला तर ते पितृगण त्या कुटुंबाच्या मुलाकडे जाणार, कुठल्या बी रूपानं. बरं का, माझ्याकरता काय आहे का? कुठल्याही रूपानं जाणार. पशु असेल, प्राणी असेल, कुठल्याही रूपानं मुलाकडे जाणार. मुलाकडं नाही समाधान झालं, मुलीकडे जाणार. मुलीकडं नाही समाधान झालं, स्वतःचे भाऊ असतील त्यांच्याकडे जाणार. अर्थात तुम्ही जे मरणोत्तर जे कर्म तुमच्या आई करता करतायत, वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतर तुम्ही करतायत, पुण्यस्मरण करतात, हे जे कर्म आहे ना तुमचं, या कर्मानं जो पितर आहे, जो जीवात्मा आहे तुमचा, तो संतुष्ट होत असतो. तुम्ही जर त्याच्याकरता हे सगळं केलं आणि संतुष्ट झाल्याच्या नंतर मी सांगतो तुम्हाला, फायदा तर आपल्याला महत्वाचा आहे. आम्ही एवढा खर्च करायचा, फायदा काय? कल्याण इच्छिती व्हावे तुला, कल्याण इच्छिती व्हावे तुला, कल्याण इच्छिती व्हावे तुला, कल्याण इच्छिती व्हावे तुला. तू कामने किते जय हो आशीर्वाद तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते व्हावे तया. ज्यानं ज्यानं आपल्या जे कर्म करायचंय ते केलंय ना, पुन्हा त्याला तिकडं त्रिवेणी संगमावर जाऊन काय करायची गरज नाही, पिंडदान करायची गरज नाही, पुन्हा नागबली करायची गरज नाही. का? तर त्यानं हे सगळं कर्म केलंय. मग जे आपले पितर आहेत ते म्हणतात, नाही बाबा, आपण जिवंत असताना आपल्याकडं लक्ष दिलं पोरानं, पण मरणोत्तर आपलं पोरग आपल्याकरता 5वं पुण्यस्मरण, गावाला अन्नदान, 2-2 कीर्तन ठेवून आपलं मुलगा आपल्याकरता कर्म करतोय. मग ते पितर संतुष्ट होतात आणि संतुष्ट झाल्याच्या नंतर मग कल्याण इच्छिती व्हावे तया. मग नातरुंडाला, सुनला, मुलाला चांगला आशीर्वाद देतात. हे कुणाचं सांगालोय? ज्यांची मरणोत्तर आपल्या आई प्रति कृतज्ञता आहे का, त्यांनाच आशीर्वाद मिळतो. जे असे मोकळे हिंडणार आहेत,
जिवंतपणे ज्यांनी आई बापाला नाही बघितलं, मेल्याच्या नंतर सुद्धा काही देणं घेणं नाही, त्यांना आशीर्वाद मिळत नाही. आहा कटा त्यांच्या करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी पुत्र झाला कथा त्यांच्या घरी ती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. वंश दुराचारी पुत्र झाला आहा कटा त्याचे करीते पितर वंशी दुराचारे पुत्र झाला. आता उघडे डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेची या खोळे दगड आला पोटासे. म्हणून हे कर्म आपण केलं पाहिजे. आमचे गणेशराव आईचं 5वं पुण्यस्मरण करतायत, त्यांना मनापासून धन्यवाद. पण मी नेहमी सांगत असतो बरं का, आणि इथं तर आपलं ते आमचे डांगे साहेब तुळजाभवानी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगत असतो, आता माझ्याकडे थोडं लक्ष द्या. हे सगळ्या महाराज मंडळीपर्यंत गेलं, सगळ्यांनी ऐकलं, ज्याचा त्याचा विचार द्यायचा त्याच्यापाशी असेल. पण मी नेहमी सांगत असतो, कीर्तनकारानं संतांचे विचार सांगण्याचं आम्ही इथं काम करत असतो. आणि हे काम करत असताना आमची स्तुती काही कामाची नसते बुवा. कुणाकुणाला पटतंय हात वर करा. आता मी एखाद्याला इथं कितीही चांगला म्हणून द्या, म्हणजे तो चांगला म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला का? झाला होय चोपदार? नाही म्हणाले तेव्हा बघा. मी एखाद्याला कितीही चांगला म्हणून द्या, सोडित नाही मी बरोबर टाइम झाल्याशिवाय. मला डाबीपर्यंत जायचंय. एक गाठ पक्की मारलेली असते, दुसरी सुटली तरी. आता लक्ष देऊ नाही का? एखादा चांगला आहे, मी चांगला आहे म्हणून तो चांगला आहे का? त्याचं उत्तर असं आहे, बिलकुल नाही. आपले धन्यवाद कुठपर्यंत आहे? आता मी त्यांना धन्यवाद म्हणावं, साहेब तुम्ही कृतज्ञता व्यक्त करतायत, मी म्हणणं माझं कर्तव्य आहे. अरे ते त्यांच्या आईचं 5वं पुण्यस्मरण करतायत, याच्याबद्दल मी तर त्यांना धन्यता देईन, सगळं गाव धन्यता देईल, हे भजनी मंडळ धन्यता देईल. ते करतायत, त्यांना धन्यता दिली पाहिजे. पण महाराज लोकांकडून थोडी गडबड सुद्धा होते बरं का. काही काही लोक जिवंतपणे आईला म्हणा वडिलाला म्हणा एका टायमाचं जेवण देत नाहीत, आणि आशाचं कीर्तन यावं. मी काय सांगायले, आम्ही धन्यता दिली म्हणजे कामाची नाही. धन्यता अधिकारी व्यक्तीने दिली पाहिजे. अशा मुलांकरता कोणासारख्या आमचे गणेशराव आपल्या मातोश्री बद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना 5वं पुण्यस्मरण आपल्या आईचं करतायत. म्हणून अशा मुलांकरता धन्यता आमची काय कामाची हो. अशा मुलांकरता धन्यता वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबारायांनी द्यावी. अशा व्यक्तीकरता धन्यता, अशा कुळाकरता धन्यता माऊली ज्ञानोबारायांनी द्यावी. का? ते अधिकारी महात्मेत. आणि अशा मुलांकरता धन्यता दिली महाराज कुण? तुकोबारायांनी. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, अशा लेकरांचा आम्हाला हेवा वाटतो. तयाचा हरी वाट देवा देवा, तयाचा हरी वाट देवा, तयाचा हरी वाट देवा कुली कन्या पुत्र होती दे सात्विक. तयाचा हरी वाट वा 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 वा. वाट देवा तयाचा हरी वाट देवा कुली कन्या पुत्र होती दे सात्विक, तयाचा हरी वाट देवा, तयाचा हरी वाट देवा. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरी वाटे देवा. तुकोबाराय अशा मुलांकरता धन्यता देतात. आणि म्हणून ती त्यांची धन्यता खरी लागू होते बरं. काही ते नाही तर आमचं काही खरं नाही. आता मी एका मिनिटात सांगतो तुम्हाला. एक कीर्तन आलं माझ्याकडं, तुमच्याच परिसरामधलं होतं, इकडलं बाजूचं गाव होतं. त्या गावात कीर्तनाला कुणाच्या तरी ओळखीनं आलं साहेब, कीर्तनाला गेलो मी. आता कीर्तनाला गेल्याच्या नंतर एका व्यक्तीचं गोड जेवण होतं. आता लक्ष देऊ नाही का? त्या व्यक्तीचं गोड जेवण होतं, आणि गोड जेवणानिमित्त माझं कीर्तन. आता ठराविक आहे, महाराज त्या गावात गेल्याच्या नंतर बुवा कुणाची आवडी वगैरे आता विचारणं साहजिकच आहे, काय आवडतं. मग बसल्याच्या नंतर म्हणले, महाराज तुम्हाला कीर्तन कोणाला दिलं? तर मी म्हणलं अशा करता असं फोन लावला बघून मी आलो इथं. गावातले भजनी मला बसल्याच्या नंतर सांगू लागले, म्हणे महाराज तुम्हाला नेमकं कीर्तन कसं काय मिळालं? मी म्हणलं सांगितलं बाबा. मी म्हणलं काय झालं? तर ते सांगू लागले,
हे मेलेलं जे म्हातारं आहे त्याला 3 लेक आहेत. 3 लेकापैकी एकाही लेकाने त्या म्हाताऱ्याला मरेपर्यंत सांभाळलं नाही. ते म्हातारे इकडं तिकडं गावात कसं तरी त्याचं जीवन जगायचं, कुणच सांभाळलं नाही. आणि ते मेल्याच्या नंतर त्याचं जे बँकेमधले पैसे कुठले पडलेले वगैरे त्याच्या नावावर अनुदान, हे पैसे या तिघाईने वाटून घेतलेत आणि आता गोड जेवण करायला लागलेत. आता काय करलेत? गोड जेवण करायला लागलेत. म्हणजे गाव या कीर्तनातल्या कार्यक्रमाला कोणी येणार नाहीत का? तर ह्या 3 लेकांच्या चालीमुळं. ठीक आहे म्हणलं, आता शेवटी महाराजांना त्याचं कर्तव्य पार पाडायचंय. बघा, स्तुती सांगायला लागलोय बरं का. मग कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर प्रास्ताविकता मांडत असताना मी थोडी स्तुती केली. म्हणलं काय बोला बाबा, म्हणलं ज्यांचं गोड जेवण आहे त्यांच्या मुलांनी आपल्या आई वडिलांची खूप सेवा केलेली आहे. असं म्हणलं महाराज. एक तर कीर्तनला 10 लोक होते. काय सांगावं म्हणलं, मुलं प्रत्येकाला असावं असं असे असावं म्हणलं. आज हे गोड जेवणाचा कार्यक्रम एवढा थाटामाटात करते. 10 लोकांपैकी 5 लोक तर तसं म्हणल्या उठले बघा. 5 उठले, स्तुती करायला लागलो. आता ही स्तुती माझी काय फायदा होईल बरं? मी त्यांना, ते स्वर्गाला जाणार आहेत का? मी ते लय चांगलेत म्हणल्याच्या नंतर ही स्तुती माझी फक्त आणि फक्त कशा करताय? 2 तासात मला जे मिळणार आहे त्याच्या करताय. पण जे वास्तविक खरं आहे, जे सत्य आहे, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ही धन्यता तुकोबार आहे अशा लेकरांकरता देतात आमच्या गणेशरावांसारख्या. आणि खरं सांगतो, आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, कैलासवासी मातोश्री सुलोचना बलभीमराव खाडे यांचं 5वं पुण्यस्मरण त्यांचे चिरंजीव गणेशराव अगदी थाटामाटात साजरं करतायत. ते साजरं करत राहणार आहेत. सगळे हो त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये भगवंताच्या आईच्या आशीर्वादानं नोकरी लागलेली, जमीन आहे, अगदी सगळं आपण त्यांना टीव्हीवर कुठेही बघतो, सगळं आहे बरं का. पण आज त्यांच्या अंतकरणातलं थोडीशी भावना मी ओळखतो. सगळं असून गणेशरावला हे सगळं असताना त्यांच्या डोळ्यानं पाहिला, त्यांचं वैभव पाहिला, त्यांची आई त्यांच्यामध्ये नाही, ही त्यांच्या अंतकरणातली भावना आहे बरं का. कारण आज आपण बघतो लोकनेत्या आदरणीय ताईसाहेबांसोबत हेलिकॉप्टरमध्ये बसायला मिळतं, त्यांना विमानामध्ये बसायला मिळतं. आणि हे लेकाचं कौतुक पाहायला आई असली पाहिजे, नाही का. त्या आईला आपल्या लेकराच्या कौतुकाचा आनंद एक वेगळाच असतो. आणि सगळं त्यांना प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, पण हे सगळं असताना मी तर म्हणेल कायमस्वरूपी त्यांना त्यांच्या आईची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही हो. गणेश वागा, शिकून तू पोलीस झालास, तू मोठमोठ्या लोकांमध्ये असतो, सगळे वागा. हे जे आईचं म्हणणं असतं का, मी तर म्हणतो हे साक्षात परमेश्वरानं आपल्या पाठीवर थप टाकले इतकं महत्वाचं असतं. आणि या जगाच्या पाठीवर सगळ्यात निस्वार्थी जर प्रेम कुणाचं असेल गड्या हो, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ओ ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. करुणा भाविना प्रीती, करुणा भाविना प्रीती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. करुणा भाविना प्रीती, करुणा भाविना प्रीती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. तुकोबारायांनी त्या आईबद्दल सांगितलं, महाराज या जगाच्या पाठीवर निस्वार्थी प्रेम जर कुणाचं आपल्यावर असेल तर ते फक्त आणि फक्त आईचं. ऐशी कळवळ्याची जाती करेला भाबिन प्रीती. तुकोबाराय म्हणतात, आईसारखं प्रेम आपल्यावर कोणी करत नाही. सगळा परिवार गजगज भरलेला आहे बरं का, पाहुणे रावळे, पण त्यांना हे सगळा कार्यक्रम हे असताना आपल्याला आई डोळ्यानं दिसत नाही. ही त्यांच्या अंतकरणातली खंत आहे. पण परमेश्वरानं सुंदर अशा प्रकारच्या त्यांना बहिणी दिलेल्या आहेत बरं का. यदा कदाचित त्यांना त्यांच्या आईची आठवण आली, आईला जर पाहावंसं वाटलं
तर सुंदर अशा प्रकारच्या बहिणी परमेश्वरानं त्यांना दिलेल्या आहेत. किमान त्या बहिणीकडे बघितल्याच्या नंतर त्या बहिणी त्यांच्या आई आहेत बरं का. आणि निश्चितपणे ही कृतज्ञता त्यांच्या अंतकरणामध्ये बाबा. आता मी कीर्तनकार या पट्टीतला आहे बरं का. मी तुमच्या भागात या गावात पहिल्यांदा कीर्तन करतोय, पण माझं नेहमी चिंतन हे अभंगावर असतं. अभंग सोडून मी बाजूला जात नाही. पण आज मला सुद्धा बोलावं असं वाटलं. या जगाच्या पाठीवर खरंच निस्वार्थ आहे. आता मी कीर्तन करून घरी जाईपर्यंत मी येतोय, माझ्या गाडीचा आवाज ऐकेपर्यंत जागा असणारं एकच व्यक्तिमत्व घरातलं असतं, त्याचं नाव आहे आई. आणि खरं सांगू का, या जगातला सगळ्यात मोठा जर श्रीमंत कोण असेल का, ज्याच्याजवळ त्याला जन्म दिलेली आई ज्याच्या सोबत आहे, तो या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. म्हणून म्हटलं जातं बाबा, या जगामध्ये आपल्याजवळ सगळंच आहे, आणि आई जर नसेल ना तर सगळं असून सुद्धा आपल्याजवळ काही नाही, हा भास माणसाच्या कायम स्वरूपी मनाला होतो. म्हणून म्हटलं जातं काय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी आहे, पण त्याला जर आई नसेल तर तिन्ही जगाचा स्वामी असला तरी तो भिकारी आहे. हो, काय असत सतत तिच्या अंतकरणामध्ये आपल्या लेकराचं हित व्हावं, ही भावना जिच्या अंतकरणामध्ये असते का, तिचं नाव आहे आई. हो, लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त. म्हणून गणेशराव, तुमच्या आईच्या चरणी आम्ही सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. कारण तुम्ही आज एवढ्या मोठ्या मंडळींमध्ये असतात. तुम्ही एक सैनिक आहेत, तुम्ही वर्दीमध्ये असतात, तुम्ही आमची सेवा करतात. हे तुम्हाला एवढं बनवणार जर कोण असेल तर त्या मातोश्री सुलोचना आई साहेब आहेत. आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मला तर वाटतं बाबा, मी महाराज असलो तरी देवाला सुद्धा ती कृतज्ञता तुमची माहिती आहे, आणि तुमची जी तळमळ आहे ती आम्हाला सुद्धा माहिती आहे. म्हणून एवढं कष्ट करून तुम्हाला शिकवणाऱ्या, वाढवणाऱ्या, लहानाचं मोठं करून तुम्हाला योग्य मार्गाला लावणाऱ्या त्या मातोश्री सुलोचना बलभीमराव खाडे या मातोश्रीच्या चरणी साष्टांग प्रणिपात. याच्याकरता जिनं तुम्हाला जन्म दिला, तुम्ही या देशाची, आम्हा सर्वांची सेवा करतायत, म्हणून त्या मातेला सुद्धा धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा मी या नारदाच्या गादीवरून धन्यवाद देतो. आणि आता उरलेल्या वेळेमध्ये मला बोलायचं आहे, बीज आणि फळ त्याच्यावरच कीर्तन आपलं होणार आहे. मला अभंग त्याच्यासाठीच घेतलेला आहे. मला बीजाला सुद्धा धन्यता द्यायची, आणि मला रसाळ आणि गोमट्या फळाला सुद्धा धन्यता द्यायची. कारण बीज चांगलं असल्याशिवाय चांगली फळं लागत नाहीत, हा सिद्धांतच आहे. विठाला 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 असून या अभंगाच्या माध्यमातून वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबार आहे. बीजाला धन्यता देतात आणि फळाला धन्यता देतात. आता माझ्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं. आपण प्रामुख्याने तुकोबाराय यांचं म्हणणं असं आहे, बीजाबद्दल तुकोबाराय बोलतात, बीज कसं आहे, शुद्ध आहे. आता लक्ष देऊन ऐका. तुकोबारायांचं म्हणणं काय, बीज कसं आहे, शुद्ध आहे. तुकोबाराय आमच्या अंतकरणामध्ये थोडीशी मनामध्ये शंका आहे. शंका आपल्या अंतकरणामध्ये आली पाहिजे, पण तिचं निराकरण सुद्धा, तिचं सोल्युशन सुद्धा झालं पाहिजे. तुकोबाराय तुम्ही ज्या अर्थी बीज शुद्ध म्हणतायत, बीजाबला तुम्ही शुद्ध म्हणतायत, त्या अर्थी तुमचं कुठंतरी चुकतंय. काय चुकतंय, या बीजाबद्दल तुम्ही आज बोलतायत एवढंच आहे का, तर बिलकुल नाही. या बीजाबद्दल तुम्ही अनेक वेळा बोललेले आहेत. काय म्हणून बोललेले आहेत, मुळामध्ये हे बीज शुद्ध नाही. मुळामध्ये कसं आहे, हे बीज शुद्ध आहे का, हे बीज शुद्ध नाही, असं तुमचं ऑन कॅमेरा रेकॉर्ड आहे. तुम्ही बोललेले हे बीज कसं आहे, शुद्ध नाही. मग आज एकाएकी नेमकं हे बीज शुद्ध कसं काय झालं, लक्ष देऊन ऐका. आज एकाएकी हे बीज एकदम शुद्ध कसं काय झालं. तुमचं अनेक वेळा म्हणणं आहे बीज कसं आहे, बीज कसं आहे, अशुद्ध आहे. मग अशुद्ध असणारं बीज एकाएकी शुद्ध कसं झालं, तुम्ही म्हटले का नाही. तुकोबारायांनी मान्य केलं, म्हणले बाबा मी या बीजाबद्दल इथून माग अनेक वेळा उद्गार काढलेले, हे बीज कसं आहे म्हणून, अशुद्ध आहे म्हणून म्हटलेले का, हो म्हटलेले. त्याचा पुरावा तुकोबाराय स्वतः देतात.
शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची तार नाही अपवित्र शरीराईसे शरीर दुःखाचे भांडार शरीर दुर्गंधीची तार नाही अपवित्र शरीराईसे. बीजा तुम्ही बोलले बीज कसं आहे शरीर दुःखाचे कोठार. आता थोडं तुम्हाला आपल्याकडे 1 तास आहे कमी बॉल जास्त रन लक्षात घ्या तुम्ही. काही गोष्टी आपल्याला काही गोष्टी आपल्याला नाही समजल्या तरी बरोबर त्याच्याकडे पाहून नेमकं त्याचा विचार करून बरोबर त्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्या लागतात आणि काही गोष्टी आपल्या लक्षात बरोबर तशा येतात. आता बीज या शब्दाचा अर्थ काय बीज या शब्दाचा अर्थ काय शरीर. बीज या शब्दाचा अर्थ काय शरीर. इथं बीज शब्द वापरला बीज म्हटलं तरी बरोबर आपण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. बीज याचा अर्थ काय हे शरीर. आता काही काही गोष्टी बरोबर तुमच्या लक्षात येतात. सण एखादा व्हावा दिवाळीचा सण झाला आणि 2 मावल्या चर्चा करायला बसल्या दरवाजात. पहिली दुसरीला म्हणू लागले काय ग दिवाळीचा सण झाला 15 दिवस झालं दिवाळीचा सण झाला तुझी दिवाळीला गेलेली लवकर आली दिवाळी झाली की 4 दिवसानं माझे 15 दिवस झाले तरी अजून यायचा पता नाही. कोण कोण हा सून यांनी बरोबर उत्तर दिलं. आता मी सून म्हणलं होतं का लाडक्या बहिणी हो सांगा की सून म्हणलं का मी नाही बरोबर लक्षात आलं. तसं बीज या शब्दाचा अर्थ आपण बरोबर लक्षात घेतला पाहिजे. बीज या शब्दाचा अर्थ आहे शरीर. तुकोबार आहे हे शुद्ध आहे का तर तुमचं स्वतःच म्हणणं असं की बाबा याच्यासारखं रोगीट दुसरं काही नाही. शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीरा ऐसे म्हणले. हे माझच म्हणणं म्हणले. पुन्हा म्हणलो नाशिवंत देह जाणार सकळे नाशिवंत देह जाणार सकळे आयुष्य घातकोळ सावधान इथं सुद्धा याच्याबद्दल शब्द उच्चारला गेला बीजाबद्दल. बीज कसं आहे नास्क नाशिवंत देह असंख्य प्रमाण आहेत बरं का. ते मदालसा प्रकरणामध्ये ते मदालसा ज्ञानोबरायांनी वर्णन केलं आपल्या बाळाला पाळण्यात टाकते म्हणते हा देह नाशिवंत मूळमूत्राचा बांधा वरी चर्म घाती येले कुर्म कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगलतेचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा परे दे मदालसा सोहम जुजोरे बाळा. अर्थात बीज कसा आहे अशुद्ध आहे नास्क आहे. मग शुद्ध कसं काय ज्याला तुम्ही अनेक वेळा तुम्ही एकटेच नाही तर तुमच्या वर्गात मोडणाऱ्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे काय बीज कसं आहे अशुद्ध आहे. मग शुद्ध कसं काय झालं अशुद्ध आहे तर शुद्ध कसं काय झालं. तुकोबार आहे म्हणले बाबा आम्हीच म्हटलो याच्याबद्दल ह्याच्यासारखं नास्क याच्यासारखं रोगीट दुसरं काही नाही पण याच्यासारखं चांगलं सुद्धा काही नाही हे सुद्धा सांगणार आहे आम्हीच. काय याच्यात पावर आहे या अभंगामध्ये सांगितलं. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीर होय साध्य केले शरीर साधले परब्रह्म आणि पुन्हा अजून काढकाठी टाकले. शरीर विटाळाचे आळे माया मोह पाश काळे पतन शरीराच्या मुळे हे तुकोबार आहे म्हणतात. चांगलं पण आहे वाईट पण आहे. आता तसं सांगू नका आम्हाला हे अशुद्ध आहे. मग अशुद्ध असणार शुद्ध कसं काय झालं महाराज म्हणले मान्य हे अशुद्ध आहे पण याला जर याच्यात जर परिवर्तन केलं बाबा तर याच्यासारखं भारी जगाच्या पातळीवर दुसरा कुठला देहच नाही. महाराजांचं प्रमाण आहे बरं का. महाराज म्हणतात आणि कहे ज्ञान नाही कोटे नाही कोटे आणि कहे ज्ञान नाही कोटे
याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. पण कधी अशुद्ध असल्यास बिलकुल नाही. हे जर शुद्ध झालं तर याच्यासारखं भारी काय आहे का. यानं जर ठरवलं मला सरपंच व्हायचं, झालंच म्हणून सांग. यानं ठरवलं मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय, जे व्हायचंय ते ठरवलं ना, बस त्याला होता येतं, संत होता येतं, देव होता येतं. पण अशुद्ध असल्यास तर बिलकुल नाही. महाराज म्हणले अशुद्ध असल्याच्या नंतर हे अशुद्धच होतं, पण याच्यावर एक प्रोसेस केली आणि प्रोसेस केल्याच्या नंतर मग याला शुद्धात याचं रूपांतर झालं. आता माझा आपल्याला प्रश्न आहे, आपण सगळे कोण आहेत? शेतकरी. तुमच्याकडे ऊस, इकडं पाणी जास्त आहे म्हणून ऊस, इकडं सगळा ऊसाचा भाग आहे. पण पेरणी करणारे जुने हाडामासाचे शेतकरी, मला सांगा बरं, तुम्ही बाजारामधून बी आणलं तुम्ही आणि बाजारामधून बी आणल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्ही आऊत झुपलेलं आहे, आवताला पाठीमागं ते मोगेच म्हणतात ना, इकडं मोगे लावलेले, बी आणलं की डायरेक्ट वटी बांधलेली, वटीमध्ये बी टाकणं आणि डायरेक्ट मोग्यात टाकणं, असं असते का? मी डोळ्यानं बघितलं लहान असताना पेरणी करताना. बीज आणलं डायरेक्ट तुम्ही पेरण्याचं काम करतो का? आपण करतो का? नाही. एक लहान असताना मी माझ्या डोळ्यानं पाहिले, बीज मार्केटहून शेतामध्ये आणलं जातं. शेतामध्ये आणलेलं बीज एक ताडपत्री शेतामध्ये टाकली जाते मोकळ्या जागेवर आणि त्याच्यावर ते बीज टाकलं जातं आणि टाकलेल्या बीजामध्ये कुठलं ना कुठलं पावडर म्हणा, कुठलं ना कुठलं केमिकल त्याच्यावर फवारलं जातं आणि त्याला असं मिक्स केलं जातं आणि मिक्स केल्याच्या नंतर मग ते काय करण्याच्या लायकीचं होतं? पेरण्याच्या. आणि मग पेरणी केली जाते आणि मग पेरणी केल्याच्या नंतर त्याच्यापासून चांगला नफा होतो. ही शेतातले आपल्या हाडामासाच्या शेतकऱ्याची प्रोसेस आहे. आणि काही कधी शेती माहित नाही, ते डायरेक्ट आणून पेरणं, लोकांचं काढा आलं तरी त्याचं वरी जमिनीच्या येत नाही. हा फरक आहे. मग ते बीज तिथं आणल्याच्या नंतर ताडपत्रीवर टाकणं, मिक्स करणं, ही त्याला शुद्ध करण्याची प्रोसेस आहे. ते अशुद्ध आहे. अशुद्ध असणार शुद्ध केलं रे बाबा, केलं मग ते पेरण्याच्या लायकीचं होतं. मग या बीजाच्या सुद्धा अशुद्धच आहे, पण याला सुद्धा शुद्ध करण्याची प्रोसेस आहे. याला सुद्धा मुळामध्ये रोग आहे. कुणाला खोकला येतं, ताप येतं, पण ताप खोकला आल्याच्या नंतर आपल्याला कुठं जावं लागतं? कुठं? चोपदार डॉक्टर का मनानं मेडिकलला जायचं, द्या मला खोकला. असे बरेच लोक चेंगटे मरून गेले, चांगले मोठमोठे रोग हो. खोकला त्याला 15 दिवस यायलाय, 15 दिवस खोकला सुरू आहे. डांगे साहेब मेडिकलला जायचं, खोकलाच राही ना माझा, गोळी द्यायची त्यांना, बस खायची. 15 दिवस परत बदलून गोळी. बरेचसे लोक मेले रोग होऊन, पुन्हा टीबी वगैरे. का? तर ज्याच्याकडे जायचंय तिकडं गेला नाही, म्हणून रोग काय झाला? वाढत गेला. मुळामध्ये हे बीज नाशक आहे, मुळामध्ये हे शरीर रोगीट आहे. मग आपल्याला रोग झाल्याच्या नंतर मेडिकलवर जाऊन जमतं का बाबा? जमतं का? अवघो एखादी गोळी नॉर्मल आपलं खावी माणसानं, नाही का, थोडं बरं वाटणं तर एखादी, पण राहीनाच गेलं 8-15 दिवस, जाऊन जमन का? महाराज म्हणतात असं जर मनानं केलं तर मग मात्र त्याचं काही खरं नाही. मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला, हरिपाटे स्थिरावला तोचे धन्य. मनानं काही जमणार नाही, मग आपल्याला डॉक्टरच गाठावं लागते. मग डॉक्टर कडे गेल्याच्या नंतर डॉक्टर त्या बीजाला, त्याला रोगापासून मुक्त करण्याचं काम डॉक्टर केल्याशिवाय राहणार नाहीत. मग आता योगाने हे डॉक्टर आपल्याला सापडणं कसं असतंय? आता ह्याच्यामध्ये साधे डॉक्टर तर कुठेही सापडते. साधे डॉक्टर त्यांचा 24 तास आपल्याला सापडतील, पण मुळामध्ये हे सुद्धा डॉक्टरचा दवाखाना कसा आहे? सगळ्यांकरता टाकलेला आहे. या व्यवहारातल्या डॉक्टर पेक्षा हे आपल्याला या बीजाला शुद्ध करणारे डॉक्टर फार वेगळे. यांच्या दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर काय लागतंय? हो, डॉक्टर कडे गेल्याच्या नंतर काय लागतं? अगोदर चिठ्ठी काढावं लागते. किती पैसे? कोणी 200 घेत आहे, कोणी 50. असे चिठ्ठी फाडली, मग 200 रुपये द्यायचे आणि ते आपल्याला विचारणार काय दुखायलंय तुमचं.
मग तुम्ही सांगायचं जरा ताप यायली हो मला, तुम्ही सांगायचं माझं डोकं दुखतंय, हातपाय दुखतंय, हे सगळं तुम्ही सांगायचं आणि मग उपचार करणार. त्याचं नाव काय? या कलियुगातला डॉक्टर. आणि पैसे घेणार. हो, स्लाईन लावायचे ठरले तर स्लाईनचं ते आपल्याला माहिती किंमत काय असते. स्लाईन लावायचे, नुसता किराया 2 तासाचा 500 रुपये क्वाटचा किराया. हे कुठल्या डॉक्टरकडं? आताच्या डॉक्टरकडं. मला सांगा, सगळ्याला शक्य आहे का अशा डॉक्टरकडे बरं होणं, शुद्ध होणं? पण या जगाच्या पाठीवर असे डॉक्टर एकच आहेत की या बीजाला फुकट शुद्ध करणारे. एक रुपया सुद्धा या बीजाकडून 1 रुपया सुद्धा न घेता या रोगीटाकडून त्याला शुद्ध करणारे डॉक्टर आहेत. पण ह्या सुद्धा डॉक्टरची भेट व्हायला पुण्य लागतं. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेती करुणा केली. आणि या डॉक्टरनं असं जाहिरात केलेली की काय बाबा, आमचा दवाखाना आहे गुरुजी, आमचा दवाखाना आहे. ज्याच्याजवळ पैसे नाहीत, ज्याच्याजवळ प्रॉपर्टी नाही, जे गरीब आहेत, अहो गरीब असू श्रीमंत असू कुणीही या, खटनट यावे शुद्ध होऊन यावे, गौडी पिठी भावे, गौडी पिठी भावे चोखा मेरा. हरी खटनट यावे शुद्ध होऊन यावे, गौडी पिठी भावे, गौडी पिठी भावे चोखा मेरा. यारे यारे लहान थोर याती भल जाणारी नर, करावा विचार गलग चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर याती भल जाणारी नर, करावा विचार यारे यारे लहान थोर या ते भलत येणार, खटनट यावे आणि शुद्ध होऊन. कोणी असू द्या, म्हातारा असू द्या, तरुण असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, कोणीही असू द्या, इथं यायचं आणि कसं शुद्ध होऊन जायचं. या जगाच्या पाठीवर फक्त एका वर्गाचा हा दवाखाना आहे. आणि मुळामध्ये तुम्हाला सांगतो, एकाच ठिकाणी सगळ्याचे दवाखाने चालतील का हो? दुकान असू द्या कुठले, एकाच ठिकाणी सगळे दुकान चलन का? कुणाचं त्याचं चाललं तर ह्यानं त्याच्याकडून रागावून बघायचं. एकाच ठिकाणी सगळ्याचे दवाखाने चालणार नाहीत म्हणून. आणि बघा, एका घरामध्ये 4 डॉक्टर जन्माला आले शुद्ध करणारे. किती? 4. आणि 4 डॉक्टर जरी एका घरात जन्माला आले तरी त्या 4ही डॉक्टरने असं समजलं नाही बाबा तुम्ही एकाला शुद्ध करायचं, आम्ही एकाला शुद्ध करू, म्हणून आपला दवाखाना आपण एकाच ठिकाणी ठरवू असं चौघांनी ठरवलं का? तर बिलकुल नाही. प्रत्येकानं वाटण्या केल्या. एकानं ठरवलं की मी फक्त अलंकापुरीमध्येच माझा दवाखाना चालवणार. पुन्हा डॉक्टर ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं माझा दवाखाना कुठं चालणार? अलंकापुरीमध्ये. मोठ्यानं सांगितलं बाबा माऊलींनी इथं ठरवलंय ना, मी डायरेक्ट तिकडं नाशिक त्र्यंबकेश्वरला माझा दवाखाना चालवणार. सोपान काकाने सांगितलं माझं कुठं सासवडला, मी तिथं माझं हॉस्पिटल चालवणार. कशा करता? तुम्हाला आम्हाला शुद्ध करण्याकरता. आणि सगळ्यात लहान ज्या होत्या कोण? त्यांचं नाव आहे मुक्ताबाई. डॉक्टर मुक्ताबाई. आईसाहेबांनी ठरवलं मी या गोदा काठ्याला इथं मी राहीन. कशा करता? लोकांना शुद्ध करण्याकरता. म्हणजे आता डॉक्टर बघा, एका घरातले 4 डॉक्टर, पण प्रत्येकानं वेगवेगळ्या ठिकाणी आपला दवाखाना सुरू केला. आणि पुन्हा आळंदीपासून काही अंतरावर पुन्हा दवाखाना, तिथं डॉक्टर तुकाराम महाराज त्यांचा दवाखाना. आणि हे आळंदीपासून जे डॉक्टरच्या जाळं पसरलं, तर मी म्हणतो आपलं महाराष्ट्र नावाचं एक असं राज्य आहे, या राज्यात जेवढे डिग्री घेतलेले डॉक्टर आहेत तेवढे अखंड भारत देशात कुठंच नाहीत. आहेत का? मी म्हणतोय म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त रोग नाहीत का? कारण इथं डॉक्टर जास्त आहेत, त्याच्यामुळे रोगाला शिरकाव करायला परवानगीच नाही. विठाला एवढे डॉक्टर कुठंच नाहीत. बघा तुम्ही, गाव आणि त्यातल्या त्यात असं आहे, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पर्यंत डॉक्टर पोहोचले. मग आपल्या इकडं मराठवाड्यामध्ये डॉक्टरकडे एक जबाबदारी पाहिजे होती, ती डॉक्टर पाहिजे होता का? मराठवाड्यातल्या लोकांना रोग झालेला बरा करण्याकरता, शुद्ध करण्याकरता.
म्हणून महाराज मराठवाड्यातल्या लोकांना शुद्ध करण्याकरता एका डॉक्टरनं दवाखाना सुरू केला आणि मला वाटतं रोग औषधाला सुद्धा शिल्लक राहू दिलं नाही. त्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर श्री संत भगवान बाबा. हा दवाखाना मराठवाड्यामध्ये चालला आणि मराठवाड्यामध्ये चालण्याचा परिणाम काय, रोग तर माणसाचे नाहीसे झालेच झाले, पण या डॉक्टरनं अशी आधुनिक क्रांती केली की या डॉक्टरच्या एका गोळीनं, या डॉक्टरच्या एका इंजेक्शननं ज्याला नाकाचा शिंबूड काढता येत नव्हता असे मोठमोठ्या पदावर गेले. काय या डॉक्टरची पॉवर आहे. डॉक्टर भगवान बाबांचा दवाखाना. आता माझं गाव डाबी आहे, माझ्या डाबी गावातल्या लोकांना सुद्धा रोग चांगला, प्रत्येकाला रोग. तुम्ही म्हणाल तुम्हाला होता का, मला सुद्धा होता. डाबी गावातल्या महिला असो पुरुष असो सगळ्यांना रोग. असे रोगीट माणसं दुसरीकडे कुठं नव्हते. म्हणून तिथं सुद्धा एका डॉक्टरनं ठरवलं बाबा इथं गेलं पाहिजे. म्हणून डाबी सुद्धा श्री संत डॉक्टर भारतीबुवा महाराज यांच्या हे डॉक्टर आले आणि सगळं गाव निरोगी झालं. तिकडे केदारेश्वर महाराज असतील, माधव बाबा असतील मुळवणचे, हे सगळे डॉक्टर कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले आणि रोगाला शिरकाव करण्याची वेळच येऊ दिली नाही महाराज. का तर हे डॉक्टर फुकट रोग बरा करणार आहेत. बीजाला लागलेली कीड, बीजाला लागलेला रोग 1 रुपया न घेता स्वतः जाहिरात केली त्यांनी. काय हो देतो मोलावीन सर्व वस्तू, देतो मोलावीन सर्व वस्तू, देतो बोलावीन सर्व वस्तू, देतो बोलावीन सर्व वस्तू. घातला दुकान, घातला दुकान, एका जनार्दनी घातला दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू, देतो बोलावीन सर्व वस्तू. एका जनार्दनी घातला दुकान, दुकान देतो मोलावीन सर्व वस्तू, देतो मोलावीन सर्व वस्तू. एका जनार्दनी मांडले दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू. इंजेक्शन असू, गोळी असू, मेडिकल असू, तुमचं रक्त चेक करायचं, ह्याला पैसे लागतात का? नाही तर तसल्या दवाखान्यात गेल्यास रक्ताचे 500, इंजेक्शन 200, कोटचा किराया 500, द्या पैसे. पण या जगाच्या पाठीवर आपल्याला फुकट बरा करणारा एकच दवाखाना आहे आणि त्या दवाखान्यातले डॉक्टर जर कोण असतील तर ते संत आहे. मग या डॉक्टरकडेच आपल्याला शुद्ध होता येतं बाबा. किंबहुना आपल्याला शुद्ध होण्याकरता कुठलं औषध लागू होणार आहे याचं ज्ञान कुणाला आहे? संत रूपी डॉक्टरला आहे. दुसऱ्याला कळतं का? अजिबात कळणार नाही. संत रूपी डॉक्टरला बरोबर कळतं की याचा रोग हा जाण्यासाठी याला हे औषध द्यावं लागेल. तुकोबर आहे म्हणले बाबा मुळामध्ये हे बीज अशुद्धच आहे, पण याच्यावरला उपचार, याला लागणारं औषध कोणतं हे सांगितलं म्हणले संत रूपी डॉक्टरनं. आता नेमकं कुठल्या डॉक्टरचं, आता त्यातलं पुढलं अजून एवढं असं तुम्हाला सांगतो. आपल्याला जर एखादा आजार झालेला असला, आपण उदाहरणार्थ आता इकडले डॉक्टर मला माहित नाही, परळीतले डॉक्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. परळीतल्या डॉक्टरकडे गेले, उदाहरणार्थ फडकडे गेले, डॉक्टर फड साहेबांकडे गेले. मला तपासलं त्यांनी, ते म्हणे काही नाही महाराज, तुम्हाला थोडा कावीळ झालाय. ठीक आहे, तिथं घेतलं, त्यांचं ऐकलं. मी दुसरीकडे गेलो, दुसऱ्या दवाखान्यात म्हणलं चला बाबा आता कावीळ आपल्याला खरंच झालाय का? आपलं वजन 80 किलो आहे म्हणलं, खाऊन इकडे तिकडे फिरायलो तर आपण काही झाल्यासारखं वाटत नाही, दुसरीकडे जावा. दुसऱ्या दवाखान्यात गेलो, दुसऱ्या दवाखान्याकडे गेलो. दुसरा कराडचा दवाखाना होता, त्याच्याकडे दाखवलं, त्याला दाखवलं. ते म्हणला तुम्हाला चिकनगुनिया झालाय. कोण? तो कराड. चला म्हणलं भाऊ आता ह्यानं वेगळं सांगितलंय. आता तिसऱ्याकडे गेलो, तिसरा मुंडेकडे गेलो. मुंडेकडे गेल्याच्या नंतर ते म्हणला काही नाही, म्हणला तुम्हाला निमोनिया झालाय. आता पेशंटनं काय करावं मला सांगा बरं. प्रत्येक डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर प्रत्येक जर डॉक्टर वेगवेगळा रोग सांगायला, पेशंटनं नेमकं करायचं काय? सोबदार काय करायचं? काय करायचं पेशंटनं? संताचे पाय धरायचे. पेशंट असे पेशंट तुम्हाला सांगतो नीट व्हायचं सोडा,
असे पेशंट हाय खाऊन मरतेन ना महाराज, मरतेन का नाही का? तर ह्या डॉक्टरचं वेगवेगळं म्हणणं आहे. चौथ्याकडे गेला ते म्हणला काहीच नाही झालं तुम्हाला, पुन्हा मनाला दुडदुड. ह्या तिघांनी तर वेगवेगळं सांगितलं आणि तुम्ही काहीच नाही म्हणता. पाचव्याकडे गेला म्हणला, ते म्हणला भयंकर रोग आहे म्हणला, टीबी. तुम्हाला काय करायचं पेशंटनं? हे आताच्या काळातल्या डॉक्टरचं तुम्हाला सांगतो. पण संत नावाचे डॉक्टर असे पॉवरफुल, यांच्याकडे एकाचं वेगळं आणि एकाचं वेगळं नाही. एक जर म्हणला तुम्हाला निमोनिया झालाय तर तुम्ही महाराष्ट्रातले सगळे दवाखाने चाळा, त्या सगळ्याचं म्हणणं काय येणार आहे? काय? निमोनियाच. तुम्हाला ताप आल्याच्या नंतर कुठली गोळी घेतली जाते? पॅरासिटामॉल सगळ्याला पाठ आहे. एका डॉक्टरनं सांगितलं ताप आलेली आहे, तुमची ताप जाण्याकरता तुम्हाला पॅरासिटामॉलच गोळी घ्यायची. तर मला वाटतं हे डॉक्टर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराजाकडे गेले तर डॉक्टर तुकाराम महाराज सुद्धा तेच म्हणणार, ताप आले ना पॅरासिटामॉल, ताप आले ना. डॉक्टर, आता पुरुषांचे नाव ऐकले तुम्ही, याच्यामध्ये महिला सुद्धा डॉक्टर आहेत बरं का. डॉक्टर जनाबाईकडे गेलं तर डॉक्टर जनाबाई म्हणणार आमची गंगाखेडची, काही नाही, ताप आली का तुम्हाला पॅरासिटामॉल गोळी घ्या. पुन्हा दुसरी डॉक्टर आमचे डॉक्टर मीराबाईकडे गेलं, डॉक्टर मीराबाई सुद्धा तेच सांगणार, तुम्हाला ताप आले तर पॅरासिटामॉल गोळी घ्यावं लागेल. ह्याच्यामध्ये भिन्नता आहे का? एकानं औषध सांगितलं की सगळ्याचं औषध तेच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, बाबा मुळामध्ये बीज कसं आहे? अशुद्ध आहे, पण याला शुद्ध होण्याकरता औषध आहे, याला शुद्ध होण्याकरता औषध. आता नेमकं कुठल्या डॉक्टरनं हे औषध सांगितलं? तुकाराम महाराज म्हणले, बाबा हे आम्ही जे डॉक्टर आहेत ना, आम्ही डॉक्टर जरा हलके सालके, पण आम्ही सगळे ज्या डॉक्टरला आमचा आदर्श मानतो त्यांच्या इतकं मोठं कुणीच नाही म्हणले बरं का. किती मोठे आहेत म्हणले? ज्ञानाचा सागर, एवढे मोठे. त्या डॉक्टरांनी सुद्धा याच्यावरलं या बीजाला शुद्ध होण्याकरता औषध सांगितलं. काय सांगितलं? महाराज म्हणतात, पवित्रची होय देह त्याचा, हो पवित्रची होय देह त्याचा, हो पवित्रची होय हो हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह पवित्रची होय देह त्याचा, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. आता ऐका, हे कुठल्या डॉक्टरचं म्हणणं आहे बाबा? अशुद्ध असणार शुद्ध होतं, हे सांगणारे डॉक्टर ज्ञानेश्वर महाराज. कुठले आहेत? आळंदीचे. आता आपल्याला सुद्धा एका डॉक्टरवर विश्वासच नाही, गणेश बुवा. नाहीच लोकायला हाय का विश्वास? एका देवावर विश्वास नाही आपल्याला, तर एका संतावर आहे का? काही लोक एवढे बहादर असतात, जे ते संत होय, तुकाराम महाराजाकडे जाणार, मी ज्ञानेश्वर महाराजाकडे नाही जाणार, असे असतात. आता लोकांनी वारागणी संत, वारागणी देव ठरवून टाकले, आहे का नाही? काही लोक एरवी भगवान शंकराकडे कधी डुंकूनही पाहत नाही. ते लोक सोमवारी वेडे होतात, वेडे. सकाळी लवकर उठायचं, पहाटे उठायचं. पहाटे उठल्याच्या नंतर ज्या ठिकाणी भगवान शंकर राहतात, भगवान शंकर वास्तव्य करतात, त्या शिवलिंगाजवळ जायचं आंघोळ करून आणि म्हणायचं. कधी? फक्त सोमवारी, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले, नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले. मंगळवार आला की सुटलं महादेवाचं मंदिर. मंगळवार आला की भगवान शंकर बाजूला सोडले आणि भगवान शंकरावरला विश्वासही संपला. मंगळवार आला की मग काय? उद बोला कृष्ण माई माऊलीचा हो, उद बोला कृष्ण माई माऊलीचा हो, उद बोला कृष्ण माई माऊलीचा हो, उद बोला कृष्ण माई माऊलीचा हो. आता इथे तरी स्थिर राहावं. ते आदिशक्ती पशे सोमवारी शंकराला सोडलं, मंगळवारी देवीला सोडलं,
आणि आला बुधवार. बुधवार आला, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे इनी सोशे मन, झाले हवार. विठ्ठलापाशी स्थिर राहा बाबा. तिथं सुद्धा स्थिर राहिला नाही. बुधवारी विठ्ठला बोला पुंडलिका वरदे हरे, विठ्ठल विठ्ठल केलं. गुरुवार आला की विठ्ठल सोडला. गुरुवार आला की पुन्हा दत्त दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. 3 देव एकत्रित आलेले, तिथं तरी स्थिर राहावं. त्या 3ही देवाला पट्यानं सोडलं. शुक्रवार आल्याच्या नंतर पुन्हा व्यंकटरमणा गोविंदा, तिथं सुद्धा स्थिर राहिला नाही. शनिवार आल्याच्या नंतर बाबा बाबा काय सांगाव. एरवी सकाळी 10 वाजता उठायचा. आता प्रत्येक गावामध्ये हे डॉक्टर तर फिक्सच आहेत. कुठले? डॉक्टर हनुमंतराव. प्रत्येक गावामध्ये हे डॉक्टर फिक्सच आहेत. त्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर हनुमंतराव. शनिवारी, शुक्रवारी, सोमवारपासून शुक्रवारपर्यंत जेवढे जेवढे तेवढे मागं टाकले. आणि पहाटे उठला आणि मस्त पैकी आंघोळ स्नान वगैरे केले, पाणी वगैरे, आणि मारुतीरायाच्या मंदिराकडे निघाला. गप निघाला का नाही म्हणायला लागला मोठ्यानं. तुम्हाला सुद्धा ऐकू येत असेल. तुमचं घर मंदिरा शेजारी काय म्हणायला लागला? अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, आणि एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, शरण शरण हनुमंता. आता इथं तरी स्थिर राहा बाबा. इथं सुद्धा स्थिर राहिला नाही. पुन्हा आला रविवार. आता रविवारची तर भानगडच वेगळी. आणि ह्या मावल्यांनी त्या रविवारला थोडं वेगळंच ठरवलं. काय म्हणते बायको नवऱ्याला, ओ मालक, सोमवारपासून शनिवारपासून काही करू नका. तुम्हाला खरं सांगते गळ्या शपथ, रविवारी तुम्हाला काय करायचं ते करा. खरंय का नाही कांदेवाडी कर? रविवारी तुम्हाला काय करायचंय ते करा. रविवार मोकळा होय? रविवार मोकळा नाही. रविवार हा भगवान शंकराचाच आहे, फक्त नाव बदललं. काय? खंडोबार आहे. कुठलाच वार नाही. मला का सांगायचंय? मी काही हे अभंगन चिंतन सोडून सांगायला गेलोय. हाय का विश्वास आपला एकावर? एका संतापाशी स्थिर आहेत का? काही काही लोक सगळीकडे ओ तुकोबार आहे. या बीजाला शुद्ध होण्याकरता औषध सांगितलं एका डॉक्टरनं. कुठल्या? डॉक्टर ज्ञानेश्वर महाराजांनी. याच्यामुळे बीज शुद्ध होता येतं. एका डॉक्टरच्या औषधावर आम्ही समाधानी आहेत का? नाही. मग दुसऱ्या डॉक्टरचं, महाराज म्हणले बाबा दुसऱ्या डॉक्टरचं सुद्धा तेच म्हणणं आहे. स्वतः तुकोबाराय सांगतात याच्यावर, याला शुद्ध होण्यासाठीचं औषध तुकोबाराय सांगतात बरं का. तुकोबारायांचं म्हणणं आहे. नाटामध्ये तुकोबाराय गोड बोलले, हेची भवरोगाचे औषध, जन्म जरा तुटे व्याध, अनेक काही नोहे बाध, करील वद षडवर्गा, सावळे रुपल्या वेडोळा, 618चा मेळा, पदर लागून देखाळा, नाम मंत्र माळा विष्णू सहस्त्र, नाम मंत्र माळा विष्णू सहस्त्र, हरिपाठ कीर्तिमुखे. हरीचं नाव म्हणजे या बीजाला शुद्ध होण्याचा औषध आहे. विठाला काय म्हणतात? हे सुद्धा बीज हरीच्या नावाचं जे औषध आहे, हे औषधामध्ये काय पॉवर आहे साहेब सांगतो. मावल्या हो, हरीच्या नामाचं जे औषध आहे त्याच्यामध्ये काय पॉवर आहे? माझ्या मीराबाईनं विष पेलं, आणि विष पेलेले मीराबाई, आता विष पेल्याच्या नंतर माणसाची काय अवस्था होईल आपण बघतो ना. पण या औषधाची पॉवर काय? पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. बोला, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो पुणे नारायण की दासी रे, मैं तो
घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे. आता मला सांगा ही पावर कशाची हो? हे या औषधाची पावर आहे. हा विष पेलेला असताना एवढं शरीर रोगानं कष्टानं व्यथेनं व्याकुळ आहे, पण हे औषध पेलं की पेशंट उठून नाचायला लागतंय. कशाची पावर आहे ही? या औषधाची. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा हे औषध या बीजानं ग्रहण केल्या बरोबर काय होतं? हे शुद्ध होतं. आणि नुसतं बीज शुद्ध होत नाही तर परिणाम काय? या बीजापासून सुंदर अशा प्रकारची आपल्याला प्राप्ती होते. काय प्राप्ती होते? फळे रसा शुद्ध बीजा. महाराज म्हणतात मग बीज शुद्ध झालं, अशुद्धच आहे ते. औषध घेतलं कशाचं? हरिनामाचं औषध घेतलं आणि औषध घेतल्याच्या नंतर अशुद्ध बीज शुद्ध झालं आणि परिणाम काय झाला? फळे रसाळ गोमटी. या बीजापासून रसाळ आणि गोमटी फळ प्राप्त झाले. आता प्रामुख्यानं काही कसं आहे, रसाळ आणि गोमटी फळ ज्या बीजापासून मिळाले याचा अर्थ काय? नफा जास्त होणं. आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे, शेतकरी तर आपल्याला समजण्यासाठी शेताकडे घेऊन जातो. एखाद्या व्यक्तीनं सोयाबीनचं बीज पेरू द्या, सोयाबीनचं बीज पेरल्याच्या नंतर किंवा ऊसाचं बियाणं लावू द्या आणि त्याला बाकीच्या सगळ्या ऊसांपेक्षा चांगला नफा झाला तर ते ज्या शेतकऱ्याला चांगला नफा झालाय तिथपर्यंत जातोय. काय म्हणतंय? नेमकं तुम्ही ऊसाचं बियाणं लावत असताना ऊस कुठला लावला? बरोबर आहे विचार. सोयाबीन तुम्ही बी पेरली ना आम्ही बी पेरली हो, पण नेमकं तुम्हाला उतार जास्त झाला, बीज कुठलं होतं? लोक तुम्हाला सांगतो आपले काम धंदे सोडून लोकांना बीज कुठलंय हे विचार न करता तिथपर्यंत जातात. कशावरून? फळाच्या क्वालिटीवरून. कशावरून? फळाच्या क्वालिटीवरून. इथं फळं कशी आहेत? रसाळ आणि गोमटे. आता थोडं एकदम बीज म्हणजे आपलं शरीर आहे आणि फळ अजूक सोपं. बीज म्हणजे काय तर ती आपली आई आहे आणि फळ म्हणजे काय तर ज्या शुद्ध आईपासून सात्विक जन्मलेले फुलं फळ, सात्विक जन्मलेले मुलं ही काय? रसाळ आणि गोमटी फळ आहेत. आणि आशांना धन्यता माझ्या तुकोबरांनी दिली. अर्थात आपल्याला अजून पुढे जाऊन सांगतो, शुद्ध बीज म्हणजे माझी रुक्मिणी माता आहे आणि त्या शुद्ध बीजापासून रसाळ आणि गोमटी फळं मिळालेली निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई. बीज शुद्ध आहे म्हणून 4 साधू संत महात्म्यांनी त्यांच्या उदरामध्ये जन्म घेतला. नवे नवे ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात बीज जिथं शुद्ध आहे का तिथं नफा चांगलाच होणार, फळं चांगलेच मिळणार, नाही का? का तर बीज शुद्ध आहे म्हणून. मुडाहुणी बीज काढले मग निर्वाळली भूमी पेरले तरी ते सांडी विखुरी गेले म्हणून काय? तिथे बीज शुद्ध आहे तिथे फळ आपल्याला चांगले मिळणार आहेत. म्हणून धन्यता दिली महाराज तुकोबरायांनी. कुणाला? तुकोबरायांची धन्यता त्या रुक्मिणी मातेला आहे, जिनं जिच्या उदरापासून 4 तेजस्वी संत महात्मे या महाराष्ट्राच्या मातेला दिले. तिला ही धन्यता आहे. आणि दुसरी धन्यता त्या माऊलीला आहे जिचं नाव आहे कणकाई, जिने तुकोबरायांसारखा महात्मा आपल्याला दिला. आणि तिसरी माता आहे तिचं नाव आहे कौतिका माता, ज्या मातेनं भगवान बाबांसारखा साधू आपल्याला दिला.
त्या मातेला धन्यता आहे, त्या फळाला रसाळ आणि गोमट्या फळाला धन्यता आहे. मला सांगायचंय काय, बीज शुद्ध असले की फळ रसाळ आणि गोमटे असतात. हे सगळं या बीजावर अवलंबून असतं बरं का. वाहे त्यांचे पोटी समतुक, वा वा वा. वाहे त्यांचे पोटी समतुक, वाहे त्यांचे पोटी समदुःख, वाहे त्यांचे पोटी समदुःख. गोमट्या बीजाची फळेची गोमाटी, वा वा वा. गोमाटी, गोमट्या फळाची फळे ही गोमाटी, फळे ही गोमाटी. गोमट्या बीजाची फळेची गोमाटी, फळेची गोमाटी. गोमट्या फळाची फळे ही गोमाटी, फळे ही गोमाटी. वाहे त्यांचे पोटी समतुक, वाहे त्यांचे पोटी समतुक, वाहे त्यांचे पोटी समदुःख, वाहे त्यांचे पोटी. समतुक. गोमट्या फळाची गोमट्या बीजाची फळे ही गोमटे. बीज गोमट याचा अर्थ फळे सुद्धा कसे आहेत, गोमटे आहेत. म्हणून कणकाई आणि बोलोबा हे बीज आहे, आणि त्याला रसाळ आणि गोमटी फळ जर काय असतील तर ते सावजी आहेत, ते तुकाराम महाराज आहेत, ते काणोबा आहेत. आणि दुसरं एक बीज शुद्ध आहे, त्या बीजाचं नाव आहे मातोश्री सुलोचनात आईसाहेब. हे शुद्ध बीज आहे, आणि या शुद्ध बीजाला लागलेले फळ आमचे गणेशराव आहेत बरं का. आई बीज शुद्ध होतं म्हणून चांगली मुलं प्राप्त झाली. चांगली कशी आहेत हे मी सांगायची गरज नाही, त्यांच्या कृतीमधून आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय. म्हणून अशा शुद्ध बीजाला आणि शुद्ध धन्यता देतात. आता आपला वेळ संपत आलेला आहे, 20 मिनिटं बाकी आहेत. आता याच्यात सुद्धा 4 प्रकारची कोटी आहे. लय बाजार विचकलेला आहे. काही काही ठिकाणी असं नसतं महाराज. आता याच्यात 4 प्रकारची कोटी आहे. काही काही ठिकाणी बीजही शुद्ध आहे, काही काही ठिकाणी बीज शुद्ध आहे, पण परिणाम कसा असतो, बीज शुद्ध जरी असलं तरी फळं मात्र रसाळ आणि गोमटी लागत नाही. फळं कशी लागतात, फळं एवढी वाईट लागतात महाराज, नुसतं त्या फळाकडे बघितलं तरी माणसाला तोंड खाली करावं वाटतं, एवढी वाईट फळं मी लागतात. उदाहरण क्रमांक 1, दिती आणि कश्यप भागवतातला भाग आहे, एकदम चांगले. कोण कोण दिती आणि कश्यप. आता एवढे महात्म्य असताना त्यांच्या पोटी कोण जन्माला आलं, हरिभक्तपरायण हिरण्यकश्यपू. हरिभक्तपरायण हिरण्याक्ष. आता हे हरिभक्तपरायण आहेत का, मान हलू नका, नाहीत. दिती आणि कश्यप बीज शुद्ध आहे, पण फळ मात्र विजाती करंटी लागली. कशी, देवाला विरोध करणारी जन्माला आली हो. कोण, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. ही अशी एक कोटी. पुन्हा दुसरी एक कोटी, काही काही ठिकाणी फळ रसाळ आणि गोमटी आहेत, आणि बीज कसं आहे, अशुद्ध आहे. यांचंच उदाहरण थोडं, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हे कसं आहे, बीज अशुद्ध आहे किंवा, आणि यांना फळं कशी लागली, भक्त प्रल्हादासारखी. काय केलं भक्त प्रल्हादानं, नारायण 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 श्रीमनारायण नारायण नारायण. बोला नारायण 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 नारायण. बीज अशुद्ध आहे पण फळ एवढी गोड लागली महाराज, आसुरांच्या शाळेत सुद्धा धडे आले. कशाचे, नारायण नामाचे. पुन्हा तिसरी कोटी अशी आहे जिथे बीजही अशुद्ध आणि फळ सुद्धा अशुद्ध. आता मला सांगा, जिथं दररोज माय बाप लोकांचा बांध टुकरीत असतील, लोकांचे कडबे चोरीत असतील, शेतातले पिकं अजून चोरून काही खात असतील, त्यांच्या पोटी काही हरिभक्तपरायण जन्मणार आहे. आपल्याकडे मन आहे किंवा जुनी, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. मन आहे की मी सांगायची काही गरज नाही. आणि चौथी कोटी अशी आहे जिथं बीजही शुद्ध आहे
आणि फळ सुद्धा रसाळ आणि अमृताची फळे अमृताची वेली वा वा अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली बीजाची वा 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 त्याची पुढे चाली बीजाची अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली बीजाची त्याची पुढे अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाले बीजाची जिथं बीज शुद्ध आहे तिथं फळ मात्र रसाळानं गुमटी लागल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्याला सहजासहजी मिळत नाहीत. गणेश महाराज 4 रसाळ गोमटी फळं मिळाली पण 1.25 लाख प्रदक्षिणा करावं लागल्या. कुणाला? बीजाला, पिंपळाच्या वृक्षाला. मग ती मिळाली 4 रसाळ आणि गोमटी फळं. सहजासहजी मिळत नाहीत. म्हणून अशा बीजाला आणि अशा फळाला तुकोबराय धन्यता देता. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आता रसाळ आणि गोमटी, आता काही काही फळं ज्ञानोबाराने उदाहरण दिले बरं का. काही काही फळं, आता निंबुणीचं फळ वरून दिसायला बघितलं तर कसं होते, भारी वाटतं आपल्याला. लिंबुळी कळती का? लिंबुळी लिंबुळी कुठं लागते? हा बरोबर त्यांच्या लक्षात आलं. भाषा थोडं भाग बदलला, गाव बदललं की भाषा बदलली जाते. आता तुमचं ना आमचं एकच आहे का बघू अजून. आमच्या इकडं माणसं मेल्याच जाळते, तुमच्या इकडं एकच आहे. आपण ते थोडे लांबले. आता निंबुळी करते आपल्याला. ज्ञानोबा म्हणतात का निंबुळ्याचे पीक अंत गोड बाहेर आपलं बाहेर गोड अंत वेक तैसे राजस देक क्रिया फळ कनकाची या फळा अंतो माझ बाहेरी मोळा तैसा सबाह्य दुबळा सुचित. आता काही फळ बाहेरून बरे वाटतेत, मधून वाईट आहेत, काही मधून वाईट आहेत. मधून वाईट असणारे ते लय अवघड असते बरं का, सावध राहावं लागतंय. वरून दिसायला लय गोड असते, आहा हा बघायचं काम नाही, पण त्या सापासारखेच असते, सापापेक्षा विषारी. लोक म्हणतात त्याचा चेहरा एवढं गरीब वाटतं. अरे तुला नाही रे माहिती रातळचं लोकांच्या वळ्या फुकतोय म्हणून. दिवसा उग कुणाला बोलत नाही, पण रात्रचं 12-1 वाजले की कुणाचे बांध फुकून देणार, कुणाच्या वळया फुकून देणार. तेच असतंय. कोण? मऊ तोंडाचं. तुमच्या लक्षात आलंय. आता वेळ आपल्याकडे कमी. वेगवेगळी फळं आहेत. काही काही फळं नुसतं हाताने स्पर्श केला, ज्ञानोबाराने सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये, ते तुमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय. आता लक्ष देऊ नका, इथपर्यंत आपण लक्ष दिलंय. पण या फळामध्ये जर विचार केला, या फळाचं काहीच वाया जाणार नाही. का? कारण ही फळं रसाळ आणि गोमटे, बाहेरून बी तसे आणि आतून तसे. आता रसाळ आणि गोमटे म्हणजे यांची चव कशी हे सांगण्यासाठी महाराजांनी पुढलं चरण काढलं. मुखी अमृताची वाणी 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 देह देवाचे करणी करणी देह देवाचे करणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी ओ देह देवाचे करणी करणी देह देवाचे करणी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी. हरी 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 ठोबार खुमाई. मुखी अमृताची वाणी कुणाची? ज्याच्या वाणीत एकही दोष नाही. आता वाणीतले दोष फार सांगितले ज्ञानोबारांनी. विरोधू वादू बळू प्राणिताप ढाळू उपहासोस्थळू वर्मस्पर्शो आटू वे गोविंदानु आशा शंका प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू इति मुखी अमृताची वाणी. आता काही काही वाणीतले दोष आहेत. काही एखादा माणूस काळा असला, आता ते काळं माणूस थोडा अंतरनं थांबलंय, त्याच्या वर्मावर बोट ठेवून लगे दोघातली चर्चा होईल. आता मी चोपदार बोलायला, मी म्हणणार चोपदार बघा की काळ्या माणसाने आपल्या जवळ उभा राहणे, मी त्याच्या वर्मावर बोट ठेवून बोलणं हा माझ्या वाणीतला दोष आहे.
त्यानं वाद होणार, एकमेकाचा विरोध वाढणार, असे वाणीतले वेगवेगळे दोष आहेत. पण हे रसाळ आणि गोमटी फळं एवढी वरिनल आहेत महाराज, हे ना टिजळलेले आहेत ना किडकी, काही पिकल्यावानी वाटतात पण टिजळलेले असतात बरं का. धोका होतोय माणसाला. आता हे फळातली गमत आहे. पण इथं मात्र कसं आहे, इथं वाणीत कुठलाच दोष नाही. म्हणून मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, देह जाऊ अथवा राहू. हा, सर्व अंगाना जे निर्मळ आहेत नाही का, गंगेसारखे जे पवित्र आहेत, हे फळाबद्दल सगळं वर्णन केलेलं आहे. अर्थात ज्ञानोबरायांवर सर्व संतांबद्दल हे वर्णन केलेलं आहे. पण यांचं वर्णन किती जरी केलं ना मायबाप, तरी यांचं वर्णन करत असताना क्षणाक्षणाला बीज आपल्या डोळ्यासमोर उभं राहत असतं. हे सगळं का प्राप्त झालं, हे का मिळालं, तर ते केवळ बीजामुळं. मी आता एक श्लोक सांगतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुलगा कसा असावा, मुलगा कसा घडला पाहिजे, हे सगळं घडवणारे आमच्यात तुम्ही हे माता माऊली आहेत बरं का. हे बीज आहे आणि तुम्ही जसं त्याला घडवताल तसं ते तुमच्यावर फळं डिपेंड आहेत नाही का. शास्त्रकार सांगतात, सुशिलो मात्र पुण्येन पित्र पुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आता हे ऐकायला गोड वाटलं बरं का आमच्या आयांना पण. सुशिलो मात्र पुण्येन, आईच्या पुण्यानं पोरग सुशील असतं, बापाच्या पुण्यानं पोरग चतुर असतं. ऐकायला गोड वाटलं का तुम्ही? हे चांगलं ऐकायला तुम्ही माना हलवायला, आणि पोरग जर पिऊन पडायला तर, पोरग येड्यावणी करायला तर त्याचं श्रेय म्हणा त्याच्या मास्तरनंच नीट शिकविलं नाही. मास्तर काय डोकं फोडून घेईन का? त्याचे मास्तर तुम्ही आहेत. शास्त्रकारने पुढं सांगितलं, उन्मादो मात्र दोषेन पित्र दोषेन मूर्खता. आईच्या दोषामुळं पोरग उन्मादल्यासारखं वागतं आईमुळं, आणि बापामुळं पोरग मूर्खासारखं वागतं. याच्यामुळं फळं गोड पाहिजेत, रसाळ पाहिजेत, गोमटे पाहिजेत, कसं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर शुद्ध असाल तर 100% फळं मात्र रसाळ आणि गोमटीच मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण सगळी धन्यता ती आईला आहे. आज मी पुन्हा एकदा